हे तुम्हाला येल्लो जे दिसत आहेत ना, ही कंपन्या वेगळ्या आहेत, पण ह्या एकाच मालकाच्या कंपन्या आहेत. टेंडरमध्ये झोल करायची एक चेन असते. त्यामुळे आम्ही जेव्हा बोलतो, आम्ही हवेत बोलत नाही, ती आमची संस्कृती नाही. आम्ही जेव्हा बोलतो तेव्हा पुराव्या सकटच बोलतो. सीईटी सेलद्वारे ठराविक कंपन्याला देण्यात आलेले निविदेची हे मी तुम्हाला सगळे त्या ठिकाणी नावं दिले. इंडू एज्युकेशन ही नावं सगळी त्या ठिकाणी आहेत. आता याच्यामध्ये 21 ते 25 पर्यंत या कंपनीला 384 कोटी रुपयाची कामं त्या ठिकाणी दिली आणि एलटीसी प्रकल्पासाठी 225 कोटी 680 कोटी रुपयाची कामं दिली गेली. पुढे आता हे बघा, हे तुम्हाला येल्लो जे दिसत आहेत ना, ही कंपन्या वेगळ्या आहेत, पण ह्या एकाच मालकाच्या कंपन्या आहेत. आणि जे ग्रीन टिक दिसते त्या ग्रीन टिक कंपनीला त्या ठिकाणी काम मिळालं. आता सामाजिक न्याय विभाग स्किल ट्रीला काम मिळालं. आता उच्च तंत्रिक शिक्षण विभाग तिथे एडुस्पार्कला काम मिळालं. शालेय शिक्षण इंडसला मिळालं. त्यानंतर शालेय शिक्षण व क्रीडा हे तिथं मिनिटेकला मिळालं. आता हे मी तुम्हाला सांगतो की हे आहे टेंडरमध्ये झोल करायची एक चेन असते आणि त्या चेनमध्ये एडुस्पार्क जी कंपनी आहे त्याचा जो मूळ मालक आहे त्याच्याच या सगळ्या कंपन्या आहेत. त्यांच्याच कंपन्या या प्रत्येक टेंडरमध्ये भाग घेतात. त्या टेंडरमध्ये भाग घेऊन त्यांच्याच एखाद्या कुठल्या तरी कंपनीला काम मिळतं म्हणजे मिळतंच. हे रोहित पवार म्हणतो असं तुम्हाला वाटत असेल तर साफ चुकीचं आहे. कोण बोलतं हे जर तुम्हाला बघायचं असेल तर पुढची स्लाइड हे तुम्हाला सर्वांना बघणं फार महत्वाचं आहे. हे कोण म्हणतंय तर हे म्हणतंय बिहार सरकार. बिहार सरकारने उदाहरण दिलं की एडुस्पार्क सारख्या कंपन्या जाळं कसं निर्माण करतात, एखाद्या टेंडरमध्ये कार्टलिंग कसं करतात. हे जर तुम्हाला बघायचं असेल तर महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने काम एडुस्पार्क आणि त्यांच्या मित्र कंपन्याला दिली जातात याचा अभ्यास करावा. हे रोहित पवारला नाही सांगितलं, हे सांगितलं पंतप्रधानांच्या कार्यालयाला. म्हणजे पीएम साहेबांच्या कार्यालयाला बिहारच्या सरकारने त्यांनी केलेला तपास हा तिथं पाठवण्यात आला. त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा खूप चांगला रेफरन्स दिला गेला नाही की महाराष्ट्रामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये उत्कृष्ट असं काम चालू आहे आणि ते आम्हाला त्या ठिकाणी कॉपी करायचे असं न सांगता सांगण्यात आलं, ते सुद्धा बिहार सारख्या राज्याने, की महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार त्या ठिकाणी चालू आहे आणि अशी गोष्ट होऊ नये याची दक्षता ही केंद्र सरकारने त्या ठिकाणी घ्यावी. आणि त्याची कॉपी महाराष्ट्र सरकारला दिली गेली होती का? तर हो, ती कॉपी दिली गेली होती आणि ती देऊन सुद्धा या एडुस्पार्क आणि त्यांच्या मित्र कंपन्याला तिथं कामं ही सहजपणे तिथं दिली गेली का? नेत्यांना आणि अधिकाऱ्यांना करोडोमध्ये त्या ठिकाणी पैसा ही स्पार्क नावाची जी कंपनी आहे आणि त्यांच्या ज्या स्वतःच्या चेनमध्ये असणाऱ्या कंपन्या ते त्या ठिकाणी देतात. ह्याचे सगळे पुरावे मी माझ्या सोशल मीडियावर टाकणार आहे. बिहारचा रिपोर्ट तिथं टाकणार आहे. त्यामुळे आम्ही जेव्हा बोलतो, आम्ही हवेत बोलत नाही, ती आमची संस्कृती नाही. आम्ही जेव्हा बोलतो तेव्हा पुराव्या सकटच बोलतो. त्यामुळे सीईटी मध्ये जो घोळ झालेला आहे तो 100% झालेला आहे. त्याच्यामध्ये जो घोळ झालेला आहे, एक तर टेंडर घेण्यामध्ये घोळ झालेला आहे आणि तिथं असणारा जो सगळा डेटा आहे त्या डेटाचा वापर करून मुलांच्या पालकांच्या नंबरवर फोन करून एक वेगळ्या कॉल सेंटरच्या माध्यमातून वेगळा धंदा सुद्धा त्या ठिकाणी सुरू केला गेला आहे असं आमचं ठाम मत आहे.